महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। चाळीसगाव धामणे कर्तव्यदक्ष शेतकरी बापूराव पाटील हे खंडेराव महाराजांची यात्रा स्वखर्चाने तमाशा यात्रेचा खर्च करत असतात। 2011 पासून त्यांचा हा नित्यक्रम चालू आहे। यात्रा आणि नवनाथ महाराज यात्रा ही परंपरेनुसार चालू आहे, तर यामध्ये ध्वज मिरवणूक, कुठलाही कार्यक्रम हा सामूहिक कार्यक्रम, तर 25 वर्षापासून सतत यात्रा आली म्हणजे बापूराव पाटील यांच्या स्वखर्चातून काठी ध्वज मिरवणूक असेल तर या खर्चातून ते करत असतात। त्यामध्ये मरी आईचे मंदिर त्यांनी स्वखर्चाने बांधले आहे। गावाबाहेरील दर्जा बांधलेला आहे। गावात स्मशानभूमी नव्हती तर त्यांनी स्वखर्चाने ती बांधली आहे। ढोमणे येथील शेतकरी बापूराव पाटील यांनी पदरमोड करून स्मशानभूमीचं काम केलंय। स्मशानभूमी नसल्या कारणाने नागरिकांना अंत्यविधीसाठी यातना सहन कराव्या लागत होत्या। शासकीय पातळीवर मागणी पूर्ण न झाल्याने बापूराव पाटील यांनी 2.5 लाख रुपये पदरमोड करून स्मशानभूमीचं काम केलंय। ढोमणे गावाची लोकसंख्या 3 ते 4 हजार आहे। गावाच्या फाट्याजवळ स्मशानभूमी बांधावी अशी गेल्या अनेक वर्षांपूर्वीची मागणी होती। बापूराव पाटील यांनी समाजसेवेच्या शिकवणीतून गावासाठी स्मशानभूमी बांधून दिली आणि फाट्याजवळील गेट बनवून दिलंय। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी प्रमोद वैष्णव, चाळीसगाव। मी बापूराव पाटील, राहणार ढोमणे, तालुका चाळीसगाव। या ढोमणे ते वाडी एसटी इथं थांबत नव्हती। थांबत नसल्यामुळे आमचे ढोमणे पाट्याचे लोक कुठे बी एकदम पाटाजवळ उतरत होते। त्याच्यामुळे माझ्या डोक्यात एक असा प्रश्न आला की ढोमण्या पाट्यावर काहीतरी करावं लागेल। याच्यासाठी मी माझ्या आईवडिलांच्या नावाने इथं एकदम मोठा असा गेट बांधला आणि या गेट पाहून लोक इथं थांबते आणि आमच्या ढोमणे गावाची थोडीशी एकदम चांगली इथं एसटी बस थांबल्यामुळे सर्वांचा परिसरमध्ये एकदम चांगले वातावरण झालं आहे। आणि याच्यासाठी मी शेती माऊली स्वर्णभूमी तुझ्या जीवावर आहे मी काही दुसरा माझा उद्योग नाही, पण शेतीमध्ये करून माझ्या आईवडिलांच्या नावाने इथं माय माऊली स्वर्णभूमी तुझ्या जीवावर आहे आम्ही, याच्यासाठी मी एका शेतकरी पुत्राने आपल्या ढोमणे गावाचा एकदम प्रवेशद्वार असा एकदम चांगल्या पद्धतीने बांधला आहे। याच्यासाठी मी स्वखर्चाने सर्व खर्च मी केलेला आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।